रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, प्रचंड असा मराठ्यांचा जनसागर मुंबईकडे निघालेला आहे। सरकारच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते कळायला मार्ग नाही। या सर्वांमध्ये मला माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक वाक्य आठवतं की सरकार मराठ्यांप्रती इमानदार नाही। हे वाक्य माननीय प्रकाश आंबेडकर साहेब वारंवार सांगत आलेलं आहेत। असं असलं तरी सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आहे का, किंवा तात्पुरती काहीतरी मलमपट्टी लावण्याच्या विचारात सरकार आहे का? सरकारच्या मनामध्ये नेमकं काय ते काही कळायला मार्ग नाही। किमान महाराष्ट्रामध्ये असे दोनच व्यक्ती आहेत की जे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला मांडत होते किंवा मांडत आहेत। त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि दुसरे आहेत हरिभाऊ राठोड। परंतु सरकारने या दोघांनाही विचारात का घेतलं नाही? खास करून माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत। म्हणजे सरकार येथे अहंकारी भूमिकेत आहेत का? ज्या बाबासाहेबांनी सर्वांना आरक्षण दिलं, कायदा दिला, राज्यघटना दिली, त्यांचा तोच वारसा चालवणाऱ्या माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना विचारात सरकार का घेत नाही? सरकारला ही भीती आहे का जर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर मराठ्यांना आरक्षण दिलं, जर त्यांचा फॉर्म्युला जर अंमलामध्ये आणला तर परत आपलं वर्चस्व कमी होईल आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं वर्चस्व वाढेल? ही भीती सरकारला आहे का? तर 100% आहे। कारण सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनामधून उतरलेली आहे। शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत। लोकांमध्ये संभ्रम आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं की एकनाथ शिंदे यांच्याकडे जावं। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जास्त सहानुभूती आहे, परंतु मागच्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सुद्धा सहानुभूती वाढत आहे। आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जरी तुलनात्मक दृष्टीने जास्त सहानुभूती असली तरी सैन्य मात्र एकनाथ शिंदेंकडे आहे। आणि लढाई ही केवळ प्रजेवर जिंकता येत नाही, प्रजा प्लस सैन्य दोन्ही गोष्टी आवश्यक असतात। राष्ट्रवादीबद्दल तर मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे, दोन्ही पवार हे बुश झालेले आहेत, दोन्ही पवार हे लोकांच्या मनामधून उतरलेले आहेत, सर्वच समाज घटकाच्या मनातून दोन्ही पवार उतरलेले आहेत। काँग्रेसमध्ये एकटे राहुल गांधी जर सोडले तर कोणाबद्दलही लोकांच्या मनामध्ये सहानुभूती नाही किंवा कसलीही आपुलकी नाही। म्हणजे अशा एका निर्णायक टप्प्यावर महाराष्ट्राचं राजकारण येऊन ठेपलेलं आहे की या निर्णायक टप्प्यावर जो नायक पुढं म्हणून येईल तो उद्या या महाराष्ट्राचा नायक असणार आहे। आणि यामुळेच माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा फॉर्म्युला सरकार विचारात घेत नाही। ही जी राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे, या राजकीय पोकळीला पर्याय म्हणूनच मनोज जरांगे पाटलांचा उदय झालेला आहे। लोकांमध्ये एवढा उत्साह, एवढा पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल का आहे याचा विचार कोणी केला आहे का? याचं विश्लेषण कोणी केलं आहे का? कारण आज लोकांसमोर पर्याय नाही, लोक आज संभ्रमामध्ये आहेत। सर्व राजकीय पक्ष हे फेल झालेले आहेत। ज्यांच्याकडे चांगलं कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे व्हिजन आहे, ज्यांच्याकडे काही करण्याची उमेद आहे, ज्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे, ज्यांच्याकडे संविधानिक मूल्य आहेत, अशा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना सगळे मिळून टाळण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि मग अशा काळामध्ये मनोज जरांगे पाटलांचं नवनेतृत्व उभा राहिलं आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना वाटलं किमान हे जे प्रस्थापित लोक आहेत किंवा हे जे निजामी लोक आहेत यांच्यावर मात करणारा, यांना हादरा देणारा कोणीतरी पुढे येतोय, मग आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे। आणि त्यामुळे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला। त्याच वेळेस मागच्या वेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी प्राणांतिक उपोषण केलं, त्या उपोषणाला सुद्धा पत्र पाठवून माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की उपोषण सोडा आणि जनतेमध्ये जा। आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेब एकांगी नेतृत्व नाहीत। त्यांनी जरी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला असला तरी त्यांना ओबीसी समाजाची सुद्धा काळजी आहे।
आणि त्यामुळेच त्यांनी फॉर्म्युला ठरवलेला आहे. परंतु सरकार इतकं अहंकारी आहे, सरकारमध्ये मीपणा आहे किंवा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव त्यांना होऊ द्यायचं नाही. म्हणजे याचा अर्थ माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये सरकारकडे प्रामाणिकपणा नाही. आणि हा प्रामाणिकपणा नसल्यामुळे मराठ्यांचा परत घात होणार का? या सर्व संभ्रमामध्ये मराठा समाज आहे. आणि अशामध्ये मराठ्यांसमोर आज तरी मला एकच पर्याय वाटतो, आणि तो पर्याय म्हणजे सर्व ताकदीनिशी मराठा समाजाने मुंबईमध्ये दाखल व्हावं. किमान 2 ते 2.5 कोटी मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झालाच पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजाला, मराठा बांधवांना माझी विनंती असणार आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नका. आपलं आंदोलन हे शांततेत आहे. शांतता कसल्याही पद्धतीने भंग होणार नाही याची काळजी घ्या. कारण हा महाराष्ट्र आपला आहे, हा देश आपला आहे, येथील साधन संपत्ती आपली आहे, येथील लोक आपले आहेत. आपली ताकद मुंबई आरक्षण मिळेपर्यंत सोडू नका. पंजाबचे शेतकरी जसे लढले तसं लढण्यासाठी तयार राहा. विजय 100% आहे. फक्त या सर्वामध्ये मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे की मनोज जरांगे पाटलांनी यावेळेस उपोषण करू नये. कारण त्यांची प्रकृती अगोदरच खराब झालेली आहे, त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. आणि अशामध्ये परत त्यांनी जर उपोषण केलं आणि काही जर अघटित झालं तर हा घाव मराठा समाज सहन करणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे की तोपर्यंत मुंबई सोडू नका, पण उपोषण करू नका. सर्वजण मिळून आंदोलन करू, सर्वजण मिळून आपली ताकद दाखवू. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम, जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.